फोबिया हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? कदाचित उंचीची भीती किंवा पालीची. ही एक अशी जबरदस्त भीती आहे जी कित्येकांच्या आयुष्यावर अक्षरशः ताबा मिळवते. पण कधी विचार केलाय ही भीती नक्की येते तरी कुठून आणि आपली रोजची साधी भीती तिचं फोबिया कधी बनतो? चला तर मग या सगळ्यामागचं विज्ञान काय आहे ते आज आपण समजून घेऊया. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही भीती येते कुठून ते शोधू. मग भीती आणि फोबिया यात नेमका फरक काय आहे हे बघू. त्यानंतर फोबियाचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते समजून घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भीतीवर मात कशी करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी भीती वाटते, पण ही जी तीव्र भीती असते ती आपल्या मेंदूत नक्की तयार कशी होते? याच्यामागे काही विज्ञान आहे का? हो, नक्कीच आहे. चला, तेच तर आपल्याला शोधायचंय. एक साधंसं उदाहरण घेऊया. विचार करा, घरात एक छोटीशी पाल दिसली आणि कोणीतरी इतकं जोरजोरात किंचाळायला लागतं की जसं काहीतरी मोठं संकटच आलंय. खरं तर ती व्यक्ती एरवी कशालाही घाबरत नाही, पण एका एवढ्याशा पालीला पाहून मात्र तिची अवस्था बघवत नाही. असं चित्र आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, नाही का? कधी पालीमुळे, कधी झुरळामुळे, तर कधी उंदरामुळे. आणि मग साहजिकच प्रश्न पडतो की ज्या गोष्टी आपल्याला काहीही नुकसान पोहोचवू शकत नाहीत त्यांची इतकी टोकाची भीती का वाटत असेल? याचं उत्तर आपल्या मेंदूत दडलंय. चला बघूया आपला मेंदू हे सगळं कसं करतो. तर याचं उत्तर आहे हेबियन लर्निंग नावाच्या एका संकल्पनेत. 1949 साली डोनाल्ड हेब नावाच्या शास्त्रज्ञानं एक सिद्धांत मांडला. तो खूप सोपा आहे. ज्या पेशी एकत्र फायर होतात त्या एकत्र वायर होतात. म्हणजे काय? तर आपला मेंदू वेगवेगळ्या घटनांमध्ये संबंध जोडायला शिकतो. समजा दोन गोष्टी एकाच वेळी घडल्या तर त्या दोन्हींशी संबंधित मेंदूच्या पेशींमध्ये एक कनेक्शन, एक जोडणी तयार होते आणि जसजसा अनुभव वाढत जातो तसतशी ही जोडणी अजून घट्ट होत जाते. अच्छा, मग आपला मेंदू भीती शिकतो तरी कसा? हे कसं काम करतं? कल्पना करा की एखादी वाईट दुःखद घटना घडली. त्या क्षणी आपल्या मेंदूमध्ये काय काय नोंदवलं जातं? तर तिथे दिसलेल्या गोष्टी, ऐकू आलेले आवाज, नाकात आलेला गंध, म्हणजे सगळ्या संवेदना एकत्र जोडल्या जातात. आणि यामुळे होतं काय की त्या वाईट घटनेची आठवण आणि या संवेदनांमध्ये एक पक्की न्यूरल जोडणी तयार होते. मग भविष्यात काय होतं? त्यापैकी एखादी छोटीशी गोष्ट, समजा तोच आवाज किंवा तोच गंध पुन्हा जरी अनुभवला तरी आपला मेंदू लगेच धोक्याचा अलार्म वाजवतो आणि ती संपूर्ण भीतीची भावना पुन्हाच्या पुन्हा जागी होते. पण एक मिनिट, प्रत्येक भीती म्हणजे फोबिया असतो का? तर नाही. मग धोक्याचा इशारा देणारी एक नैसर्गिक नॉर्मल भीती आणि आपलं आयुष्यच थांबवून टाकणारा फोबिया यांच्यातली ती सीमारेषा नक्की कोणती? चला आता तेच समजून घेऊया. फोबियाबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात. एक म्हणजे हे खूप सामान्य आहेत, अनेकांना असतात. दुसरं, अनेकदा यांची सुरुवात अगदी लहान वयात होते. पॅनिक अटॅक येणं हे याचं एक मुख्य लक्षण असू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची, दिलासा देणारी गोष्ट म्हणजे यावर उपचार शक्य आहेत. योग्य वेळी मदत घेतली तर आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. आणि एक आकडेवारी तर खरंच थक्क करणारी आहे. डेटा असं सांगतो की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये फोबिया होण्याची शक्यता जवळजवळ दुप्पट असते. यावरून आपल्याला या विकाराची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज येतो. बरं, मग फोबियाचे मुख्य प्रकार कोणते आहेत? सायकोलॉजीच्या भाषेत DSM-5 नुसार याचे 3 मुख्य प्रकार मानले जातात. चला आपण ते एक एक करून पाहूया. सगळ्यात पहिला आणि खूप जास्त आढळणारा प्रकार म्हणजे सोशल फोबिया. याला आता सोशल अँक्झायटी डिसऑर्डर किंवा सामाजिक चिंता विकृती असंही म्हणतात. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा फक्त लाजाळूपणा नाहीये. सोशल फोबियामध्ये लोकांना 4 चौघांसमोर बोलण्याची, नवीन लोकांना भेटण्याची किंवा प्रेझेंटेशन देण्याची प्रचंड भीती वाटते. त्यांच्या मनात सतत एकच विचार घोळत असतो, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? आणि याच भीतीपायी मग ती व्यक्ती हळूहळू सामाजिक प्रसंग टाळायला लागते. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, ॲगोराफोबिया. हा शब्द कदाचित अनेकांनी ऐकला असेल, पण याचा खरा अर्थ काय आहे? ॲगोराफोबिया म्हणजे अनेकांना वाटतं तसं फक्त मोकळ्या जागेची भीती नाही, तर ही अशा ठिकाणांची भीती आहे जिथे पॅनिक अटॅक आला तर तिथून पटकन बाहेर पडणं किंवा मदत मिळवणं कठीण होईल असं वाटतं. उदाहरणार्थ, गर्दीची ठिकाणं, बंद लिफ्ट किंवा बस ट्रेनसारखी सार्वजनिक वाहतूक. आणि याचा परिणाम इतका होतो की ती व्यक्ती घराबाहेर पडायलाही घाबरू लागते. आणि आता तिसरा प्रकार हा आहे स्पेसिफिक फोबिया म्हणजे विशिष्ट फोबिया. हा कदाचित आपल्या सगळ्यांच्याच सर्वात जास्त ओळखीचा प्रकार आहे. यामध्ये होतं काय
की एखाद्या विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची खूप जास्त अवास्तव भीती वाटते. उदाहरणं द्यायची झाली तर उंचीची भीती, काही विशिष्ट प्राण्यांची भीती, रक्त पाहण्याची किंवा इंजेक्शन घेण्याची भीती. आणि ही भीती इतकी जास्त असते की ती गोष्ट समोर आल्यावर त्या व्यक्तीला पॅनिक अटॅक सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, तर आपण भीतीची कारणं पाहिली, त्याचे प्रकारही समजून घेतली. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यावर मात कशी करायची? चला तर मग आता काही ठोस व्यावहारिक उपायांवर नजर टाकूया. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. फोबिया म्हणजे व्यक्तिमत्वातला एखादा दोष किंवा कमकुवतपणा अजिबात नाहीये. ही आपल्या मेंदूने दिलेली एक न्यूरोलॉजिकल प्रतिक्रिया आहे. आणि सगळ्यात चांगली बातमी ही आहे की यावर नक्कीच मात करता येते. मग सुरुवात कुठून करायची? हा प्रवास खरं तर छोट्या छोट्या पावलांनी सुरू होतो. ज्या गोष्टीची भीती वाटते तिला एकदम नाही, पण हळूहळू सामोरं जाण्याचा प्रयत्न करणं. आपल्या भावनांबद्दल, आपल्या भीतीबद्दल जवळच्या विश्वासू मित्रांशी बोलणं. एखादं काम करताना आत्मविश्वासाने वागण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन देणं. आणि हो, गरज वाटल्यास एखाद्या समुपदेशकाची किंवा थेरपिस्टची मदत घ्यायला अजिबात लाजू नका. लक्षात ठेवा, मदत मागणं हे कमकुवतपणाचं नाही तर सामर्थ्याचं लक्षण आहे. या सगळ्यासोबतच आपली जीवनशैली म्हणजे आपलं लाईफस्टाईलसुद्धा खूप मोठी भूमिका बजावतं. ध्यान म्हणजे मेडिटेशन, नियमित व्यायाम यांसारख्या सवयी फक्त आपल्या शरीरासाठी चांगल्या नाहीत, तर त्या आपलं मन शांत ठेवतात आणि आपल्या मेंदूला नव्या सकारात्मक पद्धतीने विचार करायला शिकवतात. योग्य आहार, पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला तर आपण हळूहळू भीतीचे हे जुने पॅटर्न्स बदलू शकतो. आणि एक छोटीशी पण खूप प्रभावी सवय, प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नवीन चांगल्या विचाराने करणं, बदलाच्या दिशेने हे खूप महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. म्हणजे बघा, भीती हा एक प्रकारचा अंधारच आहे, पण त्यावर मात करण्यासाठी प्रकाशाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. योग्य समज आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी कोणीही या अंधारातून बाहेर पळून प्रकाशाकडे नक्कीच वाटचाल करू शकतं.